गणगणगणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवला आहे इन्स्टंट दूध मसाला. लहानांपासून वयस्कर वृद्ध लोकांपर्यंत 12ही महिने चालणारा, सगळ्यांना आवडणारा रुचकर असा हा इन्स्टंट दूध मसाला. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. मी इथे 25 ग्रॅम बदाम घेतले आहेत. ते 24 ते 25 बदाम आहेत. 25 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम पिस्ते, 25 ग्रॅम अक्रोडचे तुकडे, 1 चमचा कस्टर्ड पावडर, 2 चमचे दूध पावडर, छोटासा जायफळचा तुकडा, थोडीशी वेलची पावडर, 20 ते 22 केशरच्या काड्या. चला तर मग आपण आता करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे. मंद आचेवर आपल्याला हे बदाम भाजून घ्यायला सुरुवात करायची आहे. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग आता काजू टाकलेत, पिस्ते टाकलेत, अक्रोड टाकलेत, सगळे भाजून घेतलं आहे. आता सगळ्यात शेवटी हा जायफळचा छोटूसा तुकडा टाकून मी भाजून घेत आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गार करायचं आहे. अजिबात दूध न आवडणाऱ्यांना सुद्धा या मसाल्यामुळे दूध आवडू लागेल. नक्की करून पहा. चला तर आता हे सगळे मी गार करते आणि मिक्सरमधनं फिरवून काढते. याची फाईन पावडर बनवायची आहे. आता त्याच्यामध्ये काय करूया, ही 1 चमचा कस्टर्ड पावडर आहे ती टाकून घेते. 2 चमचे दूध पावडर टाकायचं आहे. आणि 1 चमचा वेलची पावडर आणि 20 ते 22 केशरच्या काड्या. आणि हे पण सगळं आता आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. आजारातनं नुकतेच उठलेल्या, लहान मुलं, डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया या सगळ्यांसाठी हे एकदम पौष्टिक दूध आहे. आता हा वाटून झालेला मसाला आहे तो कोरड्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. आता याचा दुधामध्ये कसा वापर करायचा आहे हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. दूध उकळायला आलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा ही पावडर टाकायची आहे आणि त्याच्यानंतर ढवळून 7 ते 8 मिनिटं दूध परत उकळून घ्यायचं आहे की जेणेकरून याच्यातली कस्टर्ड पावडर आहे ती पण पूर्ण शिजून निघेल. आता हे दूध उकळत असताना त्यात हळद पावडर थोडीशी टाका आणि आणखी एक उकळी घ्या आणि मग ते गरम गरम दूध प्या. घसा, सर्दी, खोकला याच्यावर रामबाण उपाय आणि हे इम्युनिटी बूस्टर म्हणून पण काम करते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात हेच दूध उकळून गार करायचं, रूम टेम्परेचरला आणायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून थंड करून मग प्यायचं. ही झाली तुमची थंडाई. म्हणजे थंडीच्या दिवसात उपयोगी आहे, उन्हाळ्यात उपयोगी आहे आणि पावसाळ्यात तर आहेच आहे. आणि कोजागिरी पौर्णिमेला जे दूध बनवता त्यात सुद्धा हाच मसाला वापरायचा आहे. चला तर मग लवकर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनलला. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.